नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गाळलेली पदे ओळखणार आहोत. म्हणजेच दिलेल्या आकृतीमधील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे ते आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत. आता इथे 9, 2 आणि 33 आहे. मग आता इथे आपल्याला 9 आणि 2 ची आपण जर बेरीज केली तर किती आली? 11 आली. आणि 11च्या पाड्यामध्ये किती येतात? तर 33 येतात. 11 त्रिक 33. आता तसाच नियम इथे लागू करून पाहूया. 7 आणि 8 किती होते बेरीज? 15. 15 त्रिक 45. आता हाच नियम इथे लागू करूया. 12 अधिक 3 किती होतात? 15. 15 त्रिक किती? 45. 45 आहे का उत्तरात? पर्यायात तर आहे. आता बघा इथे एक उदाहरण आहे. गोल आहे आणि त्या गोलामध्ये काय आहे? तर चौरस आहे. आता 34 आहे, 41 आहे, 65 आहे आणि इथे प्रश्नचिन्ह आहे. इथे 5, 4, 7 आणि 3 आहे. आता ह्या 3 अंकांचा संबंध, ह्या 3 अंकांचा संबंध, ह्या 3 अंकांचा संबंध आपल्याला लावता येऊ शकतो. आता ते कसं? तर ते बघूया. पडताळणी करत राहायची आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपलं उत्तर हे येतच. 5 आणि 3 यांची बेरीज केली किती होते? 8. आता 8 च्या पाड्यात 34 येत नाही. 5चा वर्ग केला 25 आणि 3चा वर्ग केला 9. यांची जर बेरीज केली तर किती येते? 34 येते. आता हाच पडताळा इथे तपासून पाहू. 5चा वर्ग केला 25, 4चा वर्ग केला 16. किती येते बेरीज? 41 आली. आता 2 संख्यांमध्ये पडताळा जुळला म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा जुळून जाईल. मग 3चा वर्ग केला 9, 7चा वर्ग किती आलं? 58. आता 58 आहे का पर्यायात? तर आहे. म्हणजे हे याचं काय आहे? तर उत्तर आहे. आता हे गणित पाहूया, हे उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये 3 टप्प्यांमध्ये आपल्याला अंक दिसत आहेत. 1, 2 आणि 3. आता बघा या ठिकाणी काय आहे? इथून सुरुवात करूया. 2, 3, 1. इथे प्रश्नचिन्ह दिले. 7, 14, 7, 4, 17, 3, 5, 7, 4, 3, 5, 6, 6, 24. आता एवढे सगळे पडताळायची गरज नाही. कोणतेही 2 पडताळा आपण केले की तो पडताळा उत्तराच्या ठिकाणी लागू पडतो. त्यामुळे कोणतेतरी 2च क्रम आपण तपासून पाहणार आहोत. बघा 7, 4 आणि 17 मध्ये काय संबंध आहे बघूया. 7 आणि 4 ची बेरीज केली 11 होते आणि 11 मध्ये 6 मिळवले की 17 होतात. 7 आणि 4 ची आपण काय केली? बेरीज केली 11. त्याच्यामध्ये आपण 6 मिळवले किती होतात? 17. 3 आणि 5 ची बेरीज केली 8. आता ही 8 ही संख्या 7 पेक्षा मोठी आहे, त्याच्यामुळे तसं नाही करता येणार आपल्याला. आता बघा 7 गुणिले 4 केलं तर किती होतात? 7 गुणिले 4 7 चोक 28. आता 28 मधून 7 आणि 4 किती होतात? तर 11 होतात. म्हणजे 7 अधिक 4 किती होतात? तर 11 होतात. आता ह्या 28 मधून 11 गेले किती उरले? तर 17 उरले. आता हे लागू पडलं. इथे पण तेच लागू पडते का पाहूया. इथे आपण 3 गुणिले 5 केलं वजा 3 अधिक 5, 3 5 15 वजा 5 आणि 3 किती? 8.
किती होतात? 7 होतात. म्हणजे हे इथे लागू पडतं. आता हेच बाब इथेही लागू पडणार आहे. ही संख्या आहे, ही जर आपण a मानली तर बघा a गुणिले 6 वजा a अधिक 6 असं होईल. मग a गुणिले 6 काय होईल? तर 6a वजा ही संख्या आपण कंसाच्या बाहेर काढूया. ही संख्या कंसाच्या बाहेर काढली की आतमध्ये जे चिन्ह आहे ते चिन्ह बदलणार. a वजा 6. आता बरोबर किती आहे? तर हे 29. आता हा a आहे म्हणजे याचा वजाबाकी होणार आहे. 6a मधून 1a गेला, किती आला? तर 5a वजा 6 बरोबर 29. आता इथे आपल्याला हा 6 तिकडे टाकायचा आहे. म्हणजे हा काय होणार? वजाचा पलीकडे गेला की अधिक होणार. म्हणजे 29 अधिक 6 किती होणार? 35 आणि 5a. आता a किती येणार? तर 5च्या पाड्यात 35 येतात ना. 5 7 35 म्हणजे उत्तर किती आलं? तर 7 आलं. आता ही आलेली संख्या आपल्याला परत पडताळायची असेल तर काय करायचं? 6 गुणिले 7 वजा 6 अधिक 7 किती होणार? 6 7 42 वजा 6 आणि 7 बेरीज केली. 6 आणि 7 बेरीज केली 13. 42 मधून 13 गेले, किती उरले? 29. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. बघा इथे काय आहे? तर 0 आहे, 35 आहे, 24 आहे. इथे प्रश्नचिन्ह आहे. 3 आहे, 15 आहे. इथे 63 आहे, 80 आणि 8 आहे. आता इथे उभं जर आपण पाहिलं तर हे उभं जर आपण पाहिले अंक, उभ्या रांगेतले अंक, तर ही जुळणारी संख्या वाटत नाही आपल्याला. आडवं पाहिलं तर इथे 0च आहे. 0 आणि इथे प्रश्नचिन्ह आहे म्हणजे हे पण काही काढता येणार नाही. आता क्रॉस मध्ये जर आपण पाहिलं म्हणजे 1 2 3 ही संख्या, 1 2 3 ही संख्या आणि 1 2 3 ही संख्या, याच्यामध्ये काही रिलेशन आहे का? संबंध आहे का? ते आपल्याला पाहता येऊ शकतं. आता बघा ह्या 3 संख्या आहेत, वेगळ्या लिहून घेऊया. ही 3 आहे, ही 0 आहे, ही 3 आहे, ही 8 आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा ह्या लहान संख्या आहेत ना. 3 आहे, 0 आहे, 3 आहे, 8 आहे. मग काय आहे? तर 15 आहे. या 3 संख्या पाहूया. या 3 संख्या, ह्या 3 संख्या आणि ही तिरकी लाईन. मग आपण 0 आहे, 3 आहे, 8 आहे हे ते लिहून घेतलं. त्यानंतर 15 आहे, 24 आहे, 35 आहे. 15 आहे, 24 आहे, 35 आहे. इथे काय आहे? प्रश्नचिन्ह आहे. इथे काय आहे? नंतर 63 आहे आणि शेवटी आहे 80. म्हणजे या संख्या आपण लिहून घेतल्या. आता याच्यामध्ये काही सहसंबंध आहे का ते पाहूया. 0 आणि 3 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? तर 3चा फरक आहे. त्यानंतर 3 आणि 8 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? तर 5चा फरक आहे. 7चा फरक आहे. म्हणजे आपल्याला कळतं की ह्या ज्या संख्या आहेत या विषम संख्या आहेत. मग 3 5 7 आता याच्यातली संख्या, त्याच्यातला ह्या 2 संख्या त्याच्यातला फरक 9चा आहे का? तर 15 आणि 9 किती होतात? 24 होतात. म्हणजे हा फरक 9चा आहे. आता 9 नंतर कोणती विषम संख्या येते? तर 11 येते. मग याच्यामधला 24 आणि 11 मिळेल. 24 आणि 11 अधिक किती केल्यावर किती होतात? 35 होतात. म्हणजे हे बरोबर आहे. नंतर 11 नंतर येणारी पुढची विषम संख्या कोणती आहे? तर 13 आहे. मग 35 आणि 13 बेरीज केली किती होतात?
तर 48 होतात. म्हणजे ही संख्या किती आहे तर 48 आहे. पुढचं शेवटचं उदाहरण पाहूया. बघा काय आहे, 7 आहे, 1 आहे, 4 आहे आणि 8 आहे. आता ह्या सगळ्या संख्यांपेक्षा ही 130 ही संख्या कशी आहे तर मोठी आहे. मग ह्या सगळ्या संख्यांचा वर्ग करूया अगोदर. 7चा वर्ग किती 49, चा वर्ग किती 64, 4चा 16, 1चा 1. आता ह्या सगळ्यांची बेरीज केली किती आली 130 आली. त्यानंतर बघूया 6चा वर्ग 36, 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. या सगळ्यांची आपण बेरीज केली किती आली 53. आता तसंच इथेही करून पाहूया. इथे प्रश्नचिन्ह आहे, इथेही करून पाहूया. आता 9चा वर्ग किती आहे 81, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25. आता ह्या सगळ्यांची बेरीज करून पाहूया. आता किती येते याची बेरीज तर याची बेरीज येते 131. आता हे याचं काय आहे तर उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडवलेली आहेत. गाळलेल्या जागी असणारे अंक शोधलेले आहेत. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.